नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हे सगळं साहित्य बघून तुम्हाला अंदाज आला असेलच आपण आज काय बनवतोय. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. आपण आज बनवतोय मटर पनीर आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला सुरू करूया. सगळ्यात आधी थोडंसं तेल, त्याच्यात घालूया थोडंसं जिरं, थोडंसं आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या. दोन कांदे, एक 2 मिनिटं फ्राय केल्यावर आपला कांदा छान मऊ झालेला आहे. आता याच्यात घालूया 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज. त्याच्यात थोडंसं मीठ घालून आपण एक 2-3 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे आपले टोमॅटो आणि कांदा छान शिजतील. आपले कांदा टोमॅटो छान मऊ झाले. याच्यात घालूया थोडेसे काजू. गॅस बंद करते आणि हे सगळं थंड झाल्यावर आपण याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता त्याच कढईत मी घेते 2 चमचे घरगुती तूप. खरं म्हणजे इथे बटर वापरतात, मी घरी केलेलं तूपच घेते. 2 चमचे घेतलेलं आहे. याच्यात घालते थोडासा दालचिनीचा तुकडा, 4 मिरी, थोडंसं जिरं आणि याच्यात घालूया कांदा टोमॅटो आणि काजूची बारीक तयार करून घेतलेली पेस्ट. तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक तयार करून घेतलेली आहे पेस्ट. अशी बारीक तयार करून घेतली की आपल्याला गाळायची वगैरे काहीच गरज पडत नाही. आणि व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची. हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आपल्याला एक 7-8 मिनिटं तरी लागतील. हे आता 5 मिनिटं छान फ्राय झालेलं आहे. आता याच्यात घालूया 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 छोटा चमचा घरचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा पनीर मसाला. आणि हे छान परत मिक्स करून घेऊया. आता याच्यात थोडंसं पाणी लागेल आपल्याला. थोडंसं पाणी घालूया. आता याच्यात घालते 1 छोटी वाटी भरून मटर. हे फ्रोझन मटर घेतले आहेत मी, तुम्ही ताजे मटर पण घेऊ शकता. आणि याच्यात घालते आता मीठ लावून ठेवलेलं सगळं पनीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात घालते 1 चिमूटभर साखर. ही अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. एकदम चिमूटभर घातलेली आहे. आणि हे 2 मिनिटं झाकून ठेवूया. बघा आपलं पनीर एकदम तयार आहे. याच्यावर घालते थोडीशी कसुरी मेथी आणि ओली कोथिंबीर. आणि तुम्ही बघू शकता आपलं मटर पनीर किती छान तयार झालेलं आहे. चला सर्व करूया. ही मटर पनीर बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही याची ग्रेव्ही तयार करून ठेवलीत ना तर फ्रीजमध्ये 2-3 दिवस आरामात टिकते.
जेव्हा तुम्हाला पनीर करायचं असेल तर पटकन ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड करून सर्व करू शकता. नानीज गोवन किचनमधल्या सगळ्या रेसिपीज अगदी सोप्या आणि घरच्या साहित्यात बनणाऱ्या असतात. म्हणूनच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.